राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली असताना धाराशिव नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला भरघोस असं यश मिळालेलं आहे. एकेकाळी धाराशिव जिल्हा राष्ट्रवादीचा गड मानला जात होता, परंतु त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी उभारणार नाही असं लोकांचं मत होतं. एकदम अचानक तुम्ही असं काय चमत्कार केला की तुमचे 8 नगरसेवक निवडून आणले? नमस्कार. सर्वप्रथम मी धाराशिव नगरीचे सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो, कारण कमी कालावधी मिळून सुद्धा आमच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला. कारण एक विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही पुढे जात होतो, एक आराखडा शहराचा विकासाचा, की कशा प्रकारे आपण विकास करू शकतो. रस्त्याचे प्रॉब्लेम होते, शाळा स्कूल एज्युकेशनचे प्रॉब्लेम होते, गार्डनचे, मंडई, हे सगळं आम्ही एक प्लॅन केला होता की आराखडा की पुढच्या 5 वर्षात कसं आपण पुढे जाऊत. आणि त्याच्यावरच विकासावरच मुद्दा ठेवल्यामुळं धाराशिवकरांनी आमच्यावर विश्वास दिला होता. आणि कमी कालावधी असताना सुद्धा आमचे जे अधोगत उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांना 18,874 मतं, इतके प्रचंड मतं धाराशिव मतदारांनी टाकले. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार मानतो. पुढील रणनीती काय आहे सर तुमची? आमचे 8 नगरसेवक आले आणि फार थोड्या मतदानाने 5 उमेदवार पराभूत झाले. काही 35 मतं, काही 80, काही 100. तर पुढं आम्ही नक्कीच महाविकास आघाडी समविचाराचे सगळ्या यांच्याबरोबरच घेऊन आम्ही एक आघाडी तयार करणार आहे. जे आहे महाविकास आघाडी त्यांच्याबरोबरच पुढे जायचा प्रयत्न करणार आहे. घडी विस्कटलेली असताना तुम्ही कमी वेळेत हे कसं केलं? कारण 5 तारखेला मला जिल्हाध्यक्षाचं लेटर मिळालं आणि आपल्या जिल्ह्यात 8 नगरपालिका होत्या. 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत मी ह्या सर्व नगरपालिकेला स्वतः जाऊन व्हिजिट केली, तिथल्या बैठका घेतल्या. मी 10 तारखेला फॉर्म भरायची सुरुवात झाली. त्याच्यानंतर धाराशिवत आम्ही सगळ्यांनीच ताकदीने उतरायचं ठरवलं. थोड्या सीट शेअरिंगमध्ये अतिशय कमी सीट मिळत होते, त्याच्यामुळं जी आघाडी होती ती थोडी गैरसमज झाले. त्याच्यामुळं आम्ही वेगळा लढाईचा विचार केला आणि धाराशिवकरांनी अतिशय प्रचंड उत्साहात आम्हाला स्वीकारलं. कमी कालावधीत आम्ही 32 उमेदवार उभा केले आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला. आज नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेटला आपण बघता 18,874 मतं, 8 आमचे नगरसेवक आलेत. आणि साहेबांनी सांगितलं होतं की ह्या वेळेस तुम्ही 70% नवी युवकांना द्या, सुशिक्षित लोकांना, हायली एज्युकेटेड लोकांना, आणि ज्याची पार्श्वभूमी राजकारणाची नाही अशी व्यक्ती. तर आज बघतोय आपण 8 जे नगरसेवक झाले त्यात 5 महिला आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेब हे महिलांना खरंच आरक्षणाचा विषय असू द्या किंवा राजकारणात असू द्या, आज आमचे 5 नगरसेवक आले. आणि हे जे कायम म्हणता की कमी कालावधीत कसं झालं, कारण साहेबाचा विचार, पक्षाचा विचार मानणारे कार्यकर्ते खूप आहेत. आणि आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खरंच ते 15 दिवस रात्र काम केलं, की कोणीच बघितलं नाही की माझ्याकडे कोणतं पद आहे, मोठं पद आहे, लहान पद आहे. 24 तास पळाले, कसे निवडून आपले उमेदवार येतील हे लोकांपर्यंत पाठवलं. आणि पक्ष काय आहे की आमचा महिलांकरता, युवकाकरता, शेतकऱ्याकरता, सर्वांकरता न्याय हक्कावर लढणारा पक्ष आहे हे. आणि विकासाचं धोरण घेऊन जात होतो, कारण लोक कंटाळे होते की विकास हेच आम्ही केंद्रबिंदूने एक मास्टर प्लॅन तयार केला होता. हे आम्ही मतदाराला समजवलं त्यांना आणि ते त्यांच्या पचनी पडलं. त्याच्यामुळेच आम्हाला इतकं भरघोस मतदान झालं. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत घेतली की जी मरगळ आली ती अक्षरशः 15 दिवसात चमत्कार घडायसारखा हा निकाल लागला. हे जे श्रेय सगळंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते यांनाच आहे. धन्यवाद.